तर आपल्याला आज बायबॅक ऑफ शेअर्स ह्याचं एक फुल फ्लेश सम करायचं आहे. सुरुवात करूया आपण. सुरुवात कशी करायची? ओळखून की कोणती गोष्ट काय आहे. हां चला. द बॅलन्स शीट ऑफ एफस्कॉन लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 04 वॉज ॲज फॉलोज. इक्विटी शेअर्स काय बानो आहे? शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर्स इज अगेन अ शेअर कॅपिटल. सिक्युरिटी प्रीमियम इज अ रिझर्व. लक्षात घ्या, सिक्युरिटी प्रीमियम हा रिझर्व आहे, पण तो डिव्हिजिबल प्रॉफिट नाही आहे, तो फ्री रिझर्व नाही आहे. कारण का ह्यातून ह्या एस पीमधनं आपल्याला डिव्हिडंड देता येत नाही. दिस इज नॉट डिव्हिजिबल प्रॉफिट, दिस इज नॉट फ्री रिझर्व. नेक्स्ट, जनरल रिझर्व इज अ रिझर्व अँड अ फ्री रिझर्व. इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिव्हिजिबल प्रॉफिट. प्रॉफिट लॉस अकाउंट इज अ रिझर्व अँड अ फ्री रिझर्व, ऑल्सो कॉल्ड ॲज डिव्हिजिबल प्रॉफिट. यामधनं आपल्याला डिव्हिडंड देता येतो. सो ह्या क्षणी आपल्याकडे 2,22,500 इतक्याचा DP अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. नेक्स्ट मी म्हणतो की हे DP दोन्ही DP आहे. DP म्हणजे काय? डिव्हिजिबल प्रॉफिट. नाव डिबेंचर इज अ लॉंग टर्म बॉरोविंग. लॉंग टर्म बॉरोविंग. करंट लायबिलिटी इज करंट लायबिलिटी. सिम्पल दॅट. करंट लायबिलिटी. ओके. नेक्स्ट, कीपिंग इन व्यू द लिगल रिक्वायरमेंट असर्टन म्हणजे फाइंड आउट द मॅक्सिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर दॅट एफकॉन लिमिटेड कॅन बाय ॲट अ रेट ऑफ 25 पर शेअर. ही जी अमाऊंट दिली आहे की कंपनी स्वतःचे शेअर बायबॅक करते. कितीला? 25ला. ह्याला म्हणतात बायबॅक प्राईस. बायबॅक प्राईस. असर्टनमेंट ऑफ नंबर ऑफ शेअर्स टू बायबॅक. बघा, स्टेप ए ह्यामध्ये आपण A1 एक अमाऊंट शोधतो. याचा फॉर्म्युला बघा, प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस इक्विटी कॅपिटल प्लस DP प्लस SP मायनस लॉसेस. या सगळ्या अमाऊंट आपल्याला बघायचे आहेत फ्रॉम क्वेश्चन. बघा क्वेश्चनमध्ये बघा, प्रेफरन्स आहे का? हो आहे. प्रेफरन्स किती आहे? 1 लाख. किती लिहूया आपण? 1 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे बघा? इक्विटी कॅपिटल 4 lakhs. नाव पॉईंट टू बी नोटेड. इक्विटी कॅपिटल दॅट मस्ट बी फुल्ली पेड अप. तुम्ही ह्या टेबलमध्ये जेव्हा इक्विटी कॅपिटल घेत आहे तो काय असला पाहिजे? फुल्ली पेडअपच असला पाहिजे. जर तो पार्टली पेडअप असेल तर त्याला इथे जागा नाही आहे, इथे चालणार नाही. प्रेफरन्स शेअर्स फुल्ली पेडअप चालेल, पार्टली पेडअप सुद्धा चालेल, बट इक्विटी शेअर्स फुल्ली पेडअपच हवा आहे. मग बघा रे, आपला इक्विटी शेअर्स फुल्ली पेडअप आहे की पार्टली पेडअप आहे? सर काय सांगितलंच नाही आहे इथे. मग आपण अज्युम करतोय की हा फुल्ली पेडअप शेअर आहे म्हणून. जेव्हा तो शेअर पार्टली पेडअप असतो ना, काहीतरी हिंट असते. 8 पेडअप, कॉल्स इन ॲरियर्स, असं काहीतरी हिंट असते. जेव्हा ती हिंट नाही आहे म्हणजे हा शेअर फुल्ली पेडअप आहे. सो आपण ती अमाऊंट 4 लाख घेऊ शकतो. हे बघा, ही अमाऊंट किती आपली? 4 lakhs. ती घेतोय आपण 4 lakhs. नाव डिव्हिजिबल प्रॉफिट. हा बघा, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही मिळून किती आपल्याकडे आहेत? 2,22,500. सो 2,22,500 प्लस सिक्युरिटीज प्रीमियम आहे का बघा हा सममध्ये? हो आहे. तो किती आहे? 127,500. तो बघून लिहायचं आपल्याला. हे सगळं ॲडलेस करून घ्या. लॉसेस सममध्ये आहेत का? तर नाही आहेत. लॉसेस पण इथे असतात, असेटला असतात लॉसेस. इथे असतात तुम्हाला. डिस्काउंट ऑन शेअर, डिस्काउंट ऑन डिबेंचर, मिसलेनियस एक्सपेन्सेस, असं काय असेल तर इथे ती आपण घ्यायची असते. आपल्या सममध्ये नाही आहे ती, तर आपण ती घेत नाही आहोत. ऑलराईट. हे करा, सॉल्व करा. मला अमाऊंट सांगा. ही 8,50,000 झालं. ही आपल्याला A1 मिळाली. ही आपण A1 का शोधली? कारण पुढे आपल्याला ती हवी आहे फॉर लिमिट्स फाइंड करायला एकदा, म्हणून घेतली आपण तो. आता स्टेप नंबर B सुरू करतोय आपण. स्टेप B मध्ये आपण 3 लिमिट्स फाइंड करतोय. 3 लिमिट्स आहेत ह्या फाइंड करतोय. फर्स्ट लिमिट आहे 25% ऑफ A1. सो 25% ऑफ A1 8,50,000. हे सॉल्व करा बरं. 2,12,500 आला. ओके. नाव लिमिट 2. A1 म्हणजे 8,50,000 मायनस हाफ ऑफ लॉंग टर्म बॉरोविंग. आता आपल्या समज बघा, लॉंग टर्म बॉरोविंग कोणते आहेत? एकटेच आहेत, डिबेंचर 8 lakhs. ते घेतले आपण 8 lakhs. हे सॉल्व करा बरं तुम्ही. किती आन्सर ते बघायचं. 4,50,000. ऑलराईट. नाव थर्ड लिमिट 25% ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. बाळांनो, इक्विटी कॅपिटल हा इकडनं घ्यायचा, हा इकडनं घेतला आपण. 25% ऑफ
इक्विटी कॅपिटल तो किती आहे 4 lakhs. ओके, तो घेतला आपण इथे 4 lakhs. त्याची आपल्याला 25% शोधायची आहेत. डिवाइड बाय फेस व्हॅल्यू. जरा बघा सबमध्ये फेस व्हॅल्यू आहे का, ही बघा आहे बघा, फेस व्हॅल्यू ₹10. सो डिवाइड बाय 10 मल्टिप्लाय बाय बॅक प्राईस. बघा सबमध्ये आहे का बाय बॅक प्राईस, कॅन बाय बॅक ॲट 25. हा बघा हे 25 ही झाली आपली बाय बॅक प्राईस. सो 25. हे पुढे सॉल्व करा बरं. 2,50,000. थँक्यू. झालं. सो अशा प्रकारे आपल्याला बी मध्ये लिमिट 1, लिमिट 2, लिमिट 3 मिळाली आहे. तर ह्या 3 लिमिटपैकी सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती आहे? येस, 2,12,500. आणि ह्या अमाऊंटला आपण म्हणाला आहोत अमाऊंट, मॅक्सिमम अमाऊंट परमिसिबल फॉर बायबॅक. ह्याचा अर्थ कंपनी ह्या स्टेजमध्ये इतक्या रुपयाचं बायबॅक करू शकते. ओके, आता बघा आपण तर अमाऊंट शोधली, आपल्याला तर नंबर ऑफ शेअर्स शोधायचे आहेत. आता कंपनी काय म्हणते बघा, इथे एक लहानचं लॉजिक समजून घ्या, मग आपण फॉर्म्युला बघूया. बघा कंपनी म्हणते की एका शेअर करता मी किती रुपये ऑफर करते आहे, 25 रुपीज ऑफर करते आहे. का लिखा आहे सर? हे बघा ह्या लिखा आहे कंपनी बायबॅक ॲट ₹25 पर शेअर. पर म्हणजे प्रत्येकी एका शेअरचे. म्हणजे बघा बाळांनो, कंपनी एका शेअरला 25 रुपये ऑफर करते आहे. असं करता करता कंपनी 2,12,500 2,12,500 इतक्या रुपयाचं बायबॅक करू शकते. म्हणजे कंपनी किती शेअर्स बायबॅक करू शकते है ना. सो इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करता येईल. कसं कसं होतं आपण 2,12,500 इंटू 1 डिवाइड बाय 25. सो तसं काय ते बघा सांगा मला. ऑलराईट, हे आपलं आन्सर आलं आहे. एक्झाममध्ये हे लिहायची गरज नाही आहे. मी तुम्हाला लॉजिक सांगण्याकरता हे सांगितलं की हे कसं फॉर्म्युला डिराईव्ह होतो. एक्झाममध्ये काय लिहायचं, एक्झाममध्ये फॉर्म्युला लिहायचा कसा बघा. हे बघा, नंबर ऑफ शेअर्स टू बाय बॅक इज इक्वल टू अमाउंट ऑफ buyback divided by buyback price. So amount of buyback is 2,12,500 divided by buyback price is given as ही बघ इथे 25 आहे, 25 that is equal to 8,500. ह्या फॉर्म्युलाचं लॉजिक हे इथे बसलं बाळांनो, हे त्याचं लॉजिक आहे आणि फॉर्म्युला आपल्याला असा लिहायचा आहे. ठीक आहे, फाईन झालं. सो अशा प्रकारे आपण स्टेप 1 केली, दॅट वी फाउंड आउट द नंबर ऑफ शेअर्स टू बॉट बॅक. ऑलराईट, तर ह्यावरनं आपल्याला पुढच्या पेजवर जायचं आहे आणि आपल्याला इक्वेशन बनवायचे आहेत. आता हे इक्वेशन कोणते आहेत ते बघून घ्या. प्रत्येक सम करता इक्वेशन सेम असणार आहे. ते म्हणजे काय, ही आपली लेफ्ट हँड साईड आहे इक्वेशनची, ही आपली लेफ्ट हँड आहे, ती आहे रिक्वायरमेंट की आपल्याला इतक्या पैशांची गरज आहे. आणि ही जी आपली राईट हँड साईड आहे ती आहे सोर्सेस, की पैसे कुठं आणायचे आहेत. ऑलराईट, अगोदर आपण शोधूया रिक्वायरमेंट. कसं सांगायची बघा, आपण नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच बघा फेस व्हॅल्यू. ठीक आहे, बघा आपण जस्ट शोधलेलं आता 8,500 शेअर्स टू बॉट बॅक, तेथे लिहायचे आहेत 8,500 शेअर्स मल्टिप्लाय बाय ह्यांची फेस व्हॅल्यू किती आहे बघा बानो. सी इथे आहे बघा, फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे, इथे लिहायचे 10 रुपीज. करा बरं मल्टिप्लाय, हे झाले 85,000. आता लगेच खाली यायचं आहे आणि 8,500 शेअर घेतले आपण. आता प्रीमियम फाइंड आउट करायचं आहे. बघा बानो, आपली जी बायबॅक प्राईस आहे, बायबॅक प्राईस ती आहे 25. त्यातले 10 रुपये गेले फेस व्हॅल्यूचे, म्हणजे हे जे उरले किती 15 रुपये. करेक्ट, ते झाले प्रीमियमचे. ओके, हे जरा मला करून द्या 1,27,500. सो अशा प्रकारे आपण रिक्वायरमेंट शोधली. ऑलराईट, झालं. सो 85 हे शोधलं आपण. आता आपण राईट साईडला यायचं आहे आणि सगळ्यात अगोदर सगळ्यात आधी एक्झिस्टिंग SP लिहून ठेवायचं आहे. एक्झिस्टिंग म्हणजे गिवन इन द बॅलन्स शीट, गिवन इन द क्वेश्चन. जरा सममध्ये बघा SP आहे का, हो की नाही.
एस पी आहे का? हो सर आहे. तो किती आहे बघा 127,500. घ्या लिहून, आपण तो लिहून घेऊया. हा बघा 127,500. ओके. आणि मग जायचं आहे पहिल्या इक्वेशनला. आता तुम्ही हे बघायचं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये फ्रेश इश्यू, न्यू इश्यू, इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर अशी काही टर्म दिली आहे का बघूया आपण क्वेश्चनमध्ये. क्वेश्चनमध्ये कुठे आहे का फ्रेश इश्यू, न्यू इश्यू असं काही दिलं आहे का? तर नाही, असं काही दिलेलं नाही आहे. सो इथे हे आली 0. सो कंपनी नवीन इश्यू करत नाही आहे, फ्रेश इश्यू करत नाही आहे. ह्याचा अर्थ काय? हे पूर्ण 85,000 आपल्याला डिव्हिजिबल प्रॉफिटमधूनच अरेंज करावे लागणार आहेत. ठीक आहे. पण सर डीपी कोणता कोणता आपल्याकडे बघा, डीपी कोणता कोणता आपल्याकडे? आपल्याकडे जनरल पण आहे आणि आपल्याकडे पीएल पण आहे. कोणता वापरूया? तुम्ही कोणताही वापरू शकता. मी वापरतोय P&L कारण तो मोठी व्हॅल्यू आहे म्हणून. असं काय नाही, तुम्ही कोणताही वापरू शकता, कोणताही डीपी वापरू शकता. लेट्स यूज P&L. सो आपण वापरला P&L, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नाव व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नियम असा आहे की नॉमिनल व्हॅल्यू जी आपण अरेंज केली आहे फ्रॉम डीपी ती शेवटला आपल्याला ट्रान्सफर करायची असते कॅपिटल रिडेम्पशन रिझर्वला. ठीक आहे. अमाऊंट ऑफ बायबॅक रादर नॉमिनल व्हॅल्यू ऑफ बायबॅक पेड आउट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट मस्ट बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व. ठीक आहे. हा लॉ आपल्याला फॉलो करायचा आहे. ठीक आहे. झालं. अशा प्रकारे आपलं फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह झालं. आता आपण येऊया सेकंड इक्वेशनला. आता बघा प्रीमियम ऑन बायबॅक किती मागतोय? रिक्वायरमेंट किती आहे? 127,500. आता एस पीमध्ये बघा एक्झिस्टिंग आहे आधीपासून 127,500. एक्सपेक्टिंग 0. का 0? कारण का आम्ही नवीन इश्यू करत नाही आहोत, न्यू इश्यू करत नाही आहोत, त्यामुळे आम्हाला नवीन एस पीची एक्सपेक्टेशन नाही आहे. ऑलराईट. सो आपल्याला हा 0 आहे, मग खाली पण हा 0 ठेवायचा आहे. याचा अर्थ असा की सध्या आपल्याकडे इतके पैसे अवेलेबल आहेत. किती अवेलेबल आहेत? 127,500 इतके अवेलेबल आहेत. आणि रिक्वायरमेंट कितीची आहे? अरे सेमच आहे, योगायोगाने सेम, नेहमी सेम नसते, सेमच आहे. मग आपण सगळे पैसे वापरले, 127,500 वापरले. म्हणजे एस पीला आता किती उरले? बॅलन्स शीटला 0 उरले सर, उरलेच नाही आता, कारण जे काही पैसे होते ते सगळे आपण वापरले फॉर प्रीमियम बायबॅक. याचा अर्थ असा होतो की रिक्वायरमेंट, प्रीमियमची रिक्वायरमेंट सगळी एस पीमधून झाली तयार. आपली प्रीमियमची रिक्वायरमेंट आपली एस पीमधून अरेंज झाली. सो डी पीची गरज नाही आहे, 0. ऑलराईट. हे आपण काय येतं म्हणू, हे आपण इक्वेशन्स तयार करून घेतलेले आहेत. तुला काल हे इक्वेशन सगळे आहे. ओके. तर यावरनं आपल्याला करायचं एंट्रीज करायच्या आहेत आपल्याला. ओके. सो आपण एंट्रीज करूया जरा. सो इन द बुक्स ऑफ एफ्स्कॉन लिमिटेड जर्नल एंट्रीज. ओके. नाव मी जे रेडने लिहितोय, रेडने ते एक्झाम लिहायची गरज नाही आहे, त्या स्टेप्सचं नाव लिहितोय मी. ओके. सम कोणता आला तरी आपल्याला ह्या स्टेपने जायचं आहे. ऑलराईट. सगळ्यात पहिला बघायचं आहे फायनल कॉल. चेक कर, सांगा मला आपला क्वेश्चनमध्ये बघा बाळांनो, आपला जो सम हे आहे शेअर आहे तो फुल्ली पेडअप आहे की पार्टली पेडअप आहे? फुल्ली पेडअप आहे. म्हणजे आपल्याला फायनल कॉलची गरज पडणार नाही आहे. हां, जर तो पार्टली पेडअप असता तर आपण फायनल कॉल केला असता. कशा करता? फुल्ली पेडअप करून घेण्याकरता करून घेतला असता. ओके. नंबर 2 सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही वेळेला काय होतं बाळांनो की बायबॅक करण्याकरता कंपनीकडे पैसे पुरेसे नसतात. मग कंपनी आपल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सेल करून कॅश जमा करते सो दॅट बायबॅक पे करता येईल आपल्याला. ओके. पण हे आपलं क्लिअर वाक्य यायला पाहिजे, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जरा बघा, सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असं कुठे वाक्य आहे का? इन्व्हेस्टमेंट 50,000 आहेत पण ते सेल केले असं कुठे इन्फॉर्मेशन आहे का? नाही आहे. म्हणजे ही पण स्टेप सध्या आपल्याकडे सममध्ये नाही आहे. नंबर 3 पुढे आहे फ्रेश इश्यू, मेकिंग फ्रेश इश्यू. समजून घ्या, ह्या तीनही केसमध्ये आपण काय करतोय? आपण कॅश अरेंज करतोय बायबॅक करण्याकरता. आपण कॉल करतोय, आपण न्यूज विकतोय, फ्रेश इश्यू करतोय. जरा बघा पर सममध्ये आहे का फ्रेश इश्यू? असं काही वाक्य आलं का कंपनी नवीन शेअर इश्यू केले? असं पण काही वाक्य नाही आहे. जरी 2 इन्फॉर्मेशन अवेलेबल. सो आपल्याला हे सुद्धा करायचं नाही आहे. ह्या 3 एंट्रीज आधी का करायची आहेत की सफिशियंट कॅश जमा करून ठेवली.
ठीक आहे. त्यानंतरच जायचं आहे बायबॅकला. ह्या 3 एंट्री असतील तरच करायच्या, ऑफकोर्स नसतील तर नाही करायच्या. आपल्या स्टेपमध्ये 3ही नव्हत्या, आपण 3 स्टेप नाही केल्या. आता चाललो आहे 4थ्या स्टेपला, ती आहे बायबॅक. बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स. मुळात बायबॅक म्हणजे काय? बायबॅक म्हणजे जे शेअर इश्यू केले होते ते आपण परत मागवतोय. म्हणजे आपल्याकडे शेअर्स आले, डेबिट वॉट कम्स इन. कोणते शेअर्स सर? इक्विटी शेअर्स. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. लाईन बाय लाईन जाऊया आपण. फर्स्ट लाईन ही झाली आपली. आता होतंय काय, बायबॅक करताना आपण आपल्या मेंबरला जास्त पैसे पे करतोय. सर कसे जास्त? बघ बाळा, त्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि आपण त्याला बायबॅक प्राईस ऑफर करतोय 25 रुपीज. म्हणजे आपण त्याला 15 रुपयाचं प्रीमियम ज्यादा पैसे देतोय. हे प्रीमियम त्या मेंबरकरता गिफ्ट आहे, पण कंपनीकरता लॉस झाला. कंपनी जास्त पैसे पे करते आणि हा लॉस डेबिटला असणार आहे. दॅट्स वाय प्रीमियम ऑन बायबॅक. प्रीमियम ऑन बायबॅक अकाउंट ऑल्सो डेबिटेड. वाय सर? इट्स अ लॉस, हेन्स डेबिटेड. 2, आपण हे शेअर्स कोणाकडनं मागवतोय? इक्विटी शेअर होल्डरकडून. दे आर द गिवर्स, क्रेडिट द गिवर्स. इक्विटी शेअर होल्डर्स. म्हणजे होतंय काय, कंपनी बोलते चला मेंबर लोक शेअर्स द्या, शेअर्स द्या. मेंबर्सने शेअर्स दिले, दे बिकेम गिवर आणि आपल्याला ते शेअर्स मिळाले, कम्स इन. आणि हा आपण एक्स्ट्रा पैसे पे करतोय, तो आपला लॉस आहे. अशा प्रकारे ही एंट्री तयार झालेली आहे. ठीक आहे. आता एंट्री तयार झाली, आता आपल्याला अमाऊंट हवी आहे. बघा, ह्या अमाऊंट करता, ह्या एंट्री करता तुम्हाला सगळे अमाऊंट लेफ्ट हँड साईडकडनं मिळणार आहेत. आपल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड ऑब्झर्व करा. हे बघा 85,000 ही व्हॅल्यू, नॉर्मल व्हॅल्यू ऑफ बायबॅक. मग प्रीमियम 127,500 ते घ्यायची आहे. 85,000 फेस व्हॅल्यू ऑफ बायबॅक आणि प्रीमियम 1,27,500. टोटल झाली. कळले बानो हे? ठीक आहे, झालं. हे काय केलं आपण? ही आपण अमाऊंट एंट्री केली आपण बायबॅक ऑफ शेअर्सची. ओके. पुढची स्टेप, नेक्स्ट स्टेप आहे नंबर 5, दॅट इज रायटिंग ऑफ प्रीमियम. रायटिंग ऑफ म्हणजे क्लोज करणे. प्रीमियम, कोणता प्रीमियम? जो आत्ताच आपण ऑफर केला हवाला तो प्रीमियम. प्रीमियम ऑन बायबॅक. रायटिंग ऑफ प्रीमियम ऑन बायबॅक. ओके. रायटिंग ऑफ प्रीमियम ऑन बायबॅक. आता बघा, राईट ऑफ म्हणजे क्लोज करणे. हा प्रीमियम सध्या कुठे बसला बघा? इथे डेबिटला बसलाय. जो आपल्याला क्लोज करायचा आहे म्हणून तो गेला क्रेडिटला. पण तो क्रेडिटला नेण्याकरता आपण कोणत्या अकाउंटची हेल्प घेतली? तर हे बघा, आपण सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंटची हेल्प घेतली. आपण डीपीला हात लावलाच नाहीये, आपण फक्त एसपीला हात लावलाय. सो एसपीच्या हेल्पने आपण प्रीमियम क्लोज केलेला आहे. काल वाक्य आहे, एसपीच्या हेल्पने आपण प्रीमियम क्लोज केलाय. सो सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक अकाउंट. ह्या एंट्रीचा अर्थ काय की मेंबरला गिफ्ट देण्याकरता आपण एसपीमध्ये जमलेले पैसे वापरलेले आहेत. एसपीमध्ये जमलेले पैसे वापरले आहेत. ह्या एंट्रीचा अर्थ काय? मेंबरला एक्स्ट्रा गिफ्ट, हे जे आपण त्यांना एक्स्ट्रा गिफ्ट दिलं आहे बाळांनो, ते गिफ्ट देण्याकरता आपण आपल्या एसपी या रिझर्वमध्ये जे पैसे जमले होते ते वापरलेले आहेत. सो एक प्रकारे आपण ह्या गल्ल्यातून त्या गल्ल्यात अमाऊंट ट्रान्सफर करतोय. कुठून कुठे? फ्रॉम एसपी टू प्रीमियम ऑफ बायबॅक ट्रान्सफर करतोय. ही ट्रान्सफर केली अमाऊंट. किती अमाऊंट बघा? लुक ॲट सेकंड इक्वेशन. हे बघा 1,27,500. ही बघा एसपीची अमाऊंट किती आहे? 127,500. ती आपल्याला इथे घ्यायची आहे. 1,27,500. 1,27,500 झालं. हा झाला आपला रायटिंग ऑफ प्रीमियम. ओके. यानंतर पुढची एंट्री कोणती बघा आपली? ती आहे पेमेंट. आता आपण कोण आहोत? आपण कंपनी आहोत. आपण काय करतोय? बायबॅक. म्हणजे आपण आपल्या मेंबरकडनं शेअर्स परचेस करून त्यांना पेमेंट करतोय. सो पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर्स. पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर्स. ओके. म्हणजे आपल्याकडनं पैसे गेले आणि ह्या मेंबर्सला पैसे मिळाले. नाउ दीज मेंबर्स बिकेम रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. आपण कंपनी आहोत
आपण मेंबरकडूनच शेअर परचेस केले आणि त्यांना आपण पैसे दिले. सो आपल्याकडून पैसे गेले, मेंबरला पैसे मिळाले, मेंबर बनले रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. सो इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू आपल्या बँकेतनं पैसे गेले. सी कॅश म्हणून योग्य होणार आहे ना, कंपनी कॅश पे करणार, कॅश म्हणजे बँकेतून पैसे पे करणार, ट्रान्सफर करते. सो बँकेतून पैसे गेलेले आहेत. की मगाशी आपले जे हे बघा इक्विटी शेअर होल्डर्स, हे बघा ही फुल व्हॅल्यू सगळ्यांना पे झालेली आहे. 2,12,500 ती सगळ्यांना पे झालेली आहे, कोणीही बाकी राहिलेलं नाही आहे. आपण नेक्स्टला बघूया की जेव्हा हे अनपेड राहतं त्याचं काय होतं. ठीक आहे, ह्या सममध्ये तसं काही नाही आहे. सो आपण सगळ्यांना पे केलं आहे, फुल अमाऊंट पे केली आहे. आपण ही व्हॅल्यू कुठनं आली, ही व्हॅल्यू इकडनं आली बानू. इक्विटी शेअर होल्डर्स त्यांची आपण ही व्हॅल्यू इथे घेतली, ती आपण सगळ्यांना पे केली, असं आलं ते बानू. ऑलराईट, ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता शेवटची एंट्री उरलेली आहे, ती म्हणजे कोणती, तर ट्रान्सफर टू CRR. ट्रान्सफर टू CRR, कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व. आता ही एंट्री करण्याकरता आपला एक लहानसा नियम डोक्यात ठेवायचा आहे. तो कोणता सर, तो हा की अमाऊंट ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ बायबॅक पेड आउट ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट शाल बी ट्रान्सफर टू CRR. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये ही जी DPची व्हॅल्यू आहे ती आपल्याला ट्रान्सफर करायची आहे, कुठे, CRRला. आता आपण कोणता DP वापरला आहे, P&L. म्हणजे आपली एंट्री काय तयार झाली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू CRR अकाउंट. अमाऊंट किती असणार आहे, 85,000. ठीक आहे. सो लिहूया आपण ट्रान्सफर टू CRR, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व अकाउंट. किती व्हॅल्यू सांगा मला, किती व्हॅल्यू आहे, 85,000. कुठून आली व्हॅल्यू, ही फ्रॉम दी फर्स्ट इक्वेशन बघा, हिकडनं 85 ही वालो, ही व्हॅल्यू 85,000. फाईन, 85,000 झालं. अशा प्रकारे आपल्या सगळ्या एंट्रीज तयार झालेल्या आहेत. सो लेट्स फाइंड आउट द बॅलन्स शीट, इवन बॅलन्स शीट. ठीक आहे. सगळ्यात आधी काय करायचं बघा बांधू. ओके, आधी आपण रेड पेनने अशा गोष्टी हायलाईट करूया ज्या समोर समोर क्लोज झाल्यात. सर म्हणजे काय, म्हणजे बांधो सेम अकाउंट सेम अमाऊंट बट रिव्हर्स साईड. काय बोललो मी, सेम अकाउंट सेम अमाऊंट बट रिव्हर्स साईड. असं कोण आहे बघा, हा बघा प्रीमियम ऑन बायबॅक, आणि हा पण तोच आहे प्रीमियम बायबॅक. बघा सेम अकाउंट सेम अमाऊंट रिव्हर्स साईड, हे क्लोज हो गया हे पर काल बांधो. अजून असा कोण आहे बघा, अजून असा कोण आहे इकडे, सेम अकाउंट सेम अमाऊंट बट रिव्हर्स साईड. हा बघा हा आहे इक्विटी शेअर होल्डर्स, सेम अकाउंट सेम अमाऊंट बट रिव्हर्स साईड, एक डेबिटला एक क्रेडिटला आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय, एंट्री करतानाच ह्या व्हॅल्यूज क्लोज झाल्यात. आता ज्या व्हॅल्यू उरल्या आहेत त्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे बॅलन्स शीटला. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, बॅलन्स शीटची जी लायबिलिटी आहे ती आहे क्रेडिट इफेक्टवाली, आणि असेट जी आहे ती आहे डेबिट इफेक्टवाली. ऑलराईट. नाव ही फर्स्ट लाईन बघा बांधो, 85,000 इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट, म्हणजे हे लेस झाले -85,000. फाईन, हे क्लोज झालं आहे, सेकंड क्लोज झालं आहे, थर्ड क्लोज झालं आहे. हां हे बघा सिक्युरिटीज प्रीमियम डेबिट आहे, म्हणजे बघा SP डेबिट आणि इथे क्रेडिट आहे बानो. काल ॲट बॅलन्स शीट क्रेडिट, एंट्रीमध्ये डेबिट, उलटा पुलटा हो रहा है म्हणून ते नेगेटिव्ह. जर सेम साईड असेल सेम साईड पॉझिटिव्ह. ओके, सेम साईड पॉझिटिव्ह. ओके, अपोजिट साईड नेगेटिव्ह. इथे बघा ना इक्विटी कॅपिटल डेबिटला आहे आणि इथे तो क्रेडिटला आहे. क्रेडिट म्हणजे लायबिलिटी. ऑलराईट. सो इथे डेबिट, क्वेश्चन एंट्रीमध्ये डेबिट आणि बॅलन्स शीटला क्रेडिट, म्हणून तो निगेटिव्ह झाला आहे. काल आहे कळते बांधू. ठीक आहे. तर सेम झालं SP झालं बघा, सेम SPचं झालं आहे बघा 127,500. SP हा इथे झाला आहे डेबिट आणि आपल्या क्वेश्चन काय तो क्रेडिट आहे. सो नेगेटिव्ह 1,00,000
27,500. नेक्स्ट अजून हां बँक क्रेडिट आहे. आता बघा बँक कुठे आहे, बँक सर इथे दिसत नाही आहे, म्हणजे बँक हा इथे लपला असणार आहे. बँक काल बानो क्वेश्चनमध्ये बँक दिलेला नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे बँक इन्क्लूड्स इन करंट असेट्स. ऑलराईट. सो हा जो 10 लाख आहे त्याच्यामधूनच मायनस करतोय मी 2,12,500. सर मायनस का, कारण का बँक डेबिटला बसलाय, असेटला म्हणजे डेबिटला बसलाय आणि एंट्रीमध्ये झालं आहे क्रेडिट. सो झालं उलटा उलटा हो गया, सो निगेटिव्ह. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. चेक करा कुठे आहे प्रॉफिट लॉस अकाउंट, लायबिलिटीज म्हणजे कोणती साईड, क्रेडिट साईड, क्रेडिट इफेक्ट. ओके क्रेडिट इफेक्ट. आणि इथे कुठे आहे, इथे डेबिटला आहे. सो उलटा उलटा हो गया, -85. बरोबर आहे, -85,000. आगे बढ़ो. CRR कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व कुठे आहे, सर नाहीच आहे. मग आपल्याला तयार करायचा तो नवीन असं अकाउंट जे ह्या दिलंच नाही आहे, इंटू बॅलन्स शीट दिलंच नाही आहे, मग ते आपण क्रिएट करायचं. तुम्ही सांगा मला कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व काय आहे. सर तो रिझर्व आहे. रिझर्व म्हणजे ॲट लायबिलिटी साईड. नवीन तयार करतोय कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व अमाऊंट बिंग 85,000. ऑलराईट. आफ्टर ऑल दिस आपली बॅलन्स टॅली व्हायला पाहिजे. चेक करा बरं सगळ्यांनी. कॅल्सी घ्या. आधी ही व्हॅल्यू घ्या 18 lakhs घेतली. मायनस करा 85,000, मायनस करा 127,500, मायनस करा 85,000 आणि मग प्लस करा 85,000. कॅल्सीवर करा. ह्याचा आन्सर काय तुम्हाला सांगा मला. 15,87,500. थँक्यू. हे झालं अमाऊंट ऑफ लायबिलिटीज. नाव कम टू असेट साईड. अगेन टेक 18 lakhs आणि -2,12,500 करा बानो. अरे वा सर अपना तो हे टॅली हो गया सर. काय बानो हे आपलं इथेच टॅली झालेलं आहे. ठीक आहे. खाली करूया आपलं बॅलन्स शीट. फॉर एफकॉन्स लिमिटेड बॅलन्स शीट. ओके. जे शेड्यूल्स ॲक्टिव्ह आहेत तेच लिहायचेत, बाकीचे लिहायचे नाहीत. इथे मी अज्युम करतोय की तुम्हाला वर्टिकल म्हणजे आठवते थोडीफार. ओके. चॅप्टर 1 आपण केला होता म्हणून बॅलन्स शीट तू आठवते, मी थोडं अजून करतोय. हां पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि अमाऊंट. इथे घेतो सिरियल नंबर. रोमन नंबर 1 टेल मी. बरोबर. इक्विटी अँड लायबिलिटी. इक्विटी अँड लायबिलिटीज. ओके. त्यात नंबर 1 बरोबर प्रॉप्रायटर्स फंड. त्यात स्मॉल ए शेअर कॅपिटल. अगेन टेक कॅल्सी. हे बघा ओनली शेअर कॅपिटल टेक 4 lakh प्लस 1 lakh minus 85,000. This one, this part. Okay. 4 lakh plus 1 lakh minus 80,000 value. Okay. 4,15,000. Fine. B. Reserves. Now find out reserves. आता रिझर्व मध्ये कोण आहे बाळांनो. रिझर्व मध्ये कोण आहे बघा. एक तर हा आहे कॅल्सी घ्या. SP आपल्याकडे. पण ऑब्झर्व करा SP क्लोज झाला बाळांनो. ऑब्झर्व करा बरं SP क्लोज झाला बघा. दिसला. छोड़ दो उसको. जनरल रिझर्व 1 लाख घ्या. घेतला. प्लस घ्या 122,500 मायनस 85,000 प्लस 85 सीआरआरचा प्लस 85,000. व्हॅल्यू खाली 2. ओके. हा झाला आपला रिझर्व. झाला नंबर 2 झाला. मग नंबर 2 घेतला इकडे. लॉंग टर्म
हां, नॉन करंट लायबिलिटीज, नॉन करंट लायबिलिटीज. यात पहिला असतो ए, लॉंग टर्म बॉरोविंग. लॉंग टर्म बॉरोविंग यामध्ये आपल्यासमोर एकटाच आहे हा डिबेंचर्स. हा एक डिबेंचर एकटाच आहे बानो, आणि त्याला हात लागत नाही आहे, तो सेम आहे 8 लाख. ऑलराईट, तो सेम आहे. डिबेंचर 8 lakhs, तुम्ही घेतला 8 lakhs. ओके. मग नंबर 3 करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज त्यातलं एक असतो S2S. पण सर काय दिलंच नाही आपल्याला, स्ट्रेट अवे आपल्याला त्याची अमाऊंट दिली आहे करंट लायबिलिटीची. काल बानो ही बघा, करंट लायबिलिटीज आपल्याला डायरेक्ट अमाऊंट दिली आहे 1,50,000. आपण ती डायरेक्ट लिहायची आहे मग. ओके, हे आपण खोडूया, इथे लिहूया 1,50,000. टोटलिंग केली आपण तर ती मगाशी आपली किती आली, 15 लाख झालं. ही आपली झाली लायब्ररी साईड. कळते बानो की नाही कळते? ठीक आहे. असेट्स, त्यात नंबर 1 काय असतो, नॉन करंट असेट. नॉन करंट असेट्स त्यातला पहिला काय आला, ए, फिक्स्ड असेट्स. फिक्स्ड असेट्स. आता बघा ना, अमाऊंट तर टेन्शन नाही आपल्याला, कारण जी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला सेम अमाऊंट अवेलेबल आहे, त्याला काय ॲड नाही, लेस नाही, सेम टू सेम आपल्याला फक्त अमाऊंट लिहायची आहे 7,50,000. 7,50,000. मग नंबर बी, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट अगेन सेम अमाऊंट अवेलेबल आहे, ॲड लेस काही नाही आहे, आपण स्ट्रेट अमाऊंट लिहूया, दॅट इज 50,000. झालं. आता नंबर 2 दॅट इज करंट असेट. करंट असेट्स. ओके, ह्यामध्ये आपलं काय अवेलेबल आहे, 10 लाख आहे, त्यातून 2,12,500 गेलेले आहे. आता इथे प्रॉब्लेम असा झाला आहे की मला कळत नाही की 10 लाखमध्ये कोणते बँकवाले आहेत, कोणते काय आहेत. कळलं बानो? तुम्ही डायरेक्ट अमाऊंट लिहितोय 10 lakhs minus 2,15,000 किती बघा मला, 7,87,500. कारण इथे मला काय अवेलेबल नाही इन्फॉर्मेशन, त्यातली बँकेचे किती आहे, डेटर किती आहेत, जस्ट मी लेस करून टाकलं. ठीक आहे, क्लोज करायला अमाऊंट सेम आली आहे 15,87,500. ऑलराईट, झालं. सो आपण बोलली बॅलन्स शीट देअर आफ्टर इट.